मित्रांनो, मी संदीप रणसुभे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि हा व्हिडिओ आहे औरंगाबाद ते दिल्ली हा विमान प्रवास। हा विमान प्रवास कसा आहे हा पूर्ण व्हिडिओ माझा लहाना भाऊ राहुल रणसुभे तुम्हाला दाखवणार आहे। तर चला तर मित्रांनो, मी माझ्या लहान्या भावाला एअरपोर्टवर सोडायला चाललोय। तर मित्रांनो, मी आता चाललोय औरंगाबाद विमानतळावर माझ्या भावाला सोडण्याकरता। नमस्कार मित्रांनो, आता इथून पुढचा व्हिडिओ हा मी तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा, कारण की ज्यांना विमान प्रवास करायची इच्छा आहे अथवा जे करू इच्छितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे। यामध्ये मी विमान प्रवासासाठी काय काय आवश्यक आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे आणि वेळोवेळी तुम्हाला त्याविषयी माहिती सुद्धा देणार आहे। तर नक्कीच या विमान प्रवासाचा तुम्ही आनंद घ्या, चला माझ्यासोबत। तर औरंगाबादवरून दिल्लीसाठी 2 विमान सेवा आहेत, एक एअर इंडियाचं विमान आहे आणि एक इंडिगोचं आहे। यापूर्वी जेट एअरवेजचं एक विमान होतं जे मुंबईवरून जायचं, औरंगाबाद मुंबई दिल्ली, पण जेट एअरवेज बंद पडल्यानंतर फक्त आता एअर इंडिया आणि इंडिगो हे 2च विमान आहेत। आता संध्याकाळी 5:10 माझं विमान आहे। तर विमान प्रवासाच्या वेळेस एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं विमानाचा जो टायमिंग आहे त्याच्या 2 तास अगोदर तुम्हाला विमानतळावरती उपस्थित राहावं लागतं, कारण की सर्व सिक्युरिटी ज्या चेकिंग्स असतात त्या तुम्हाला पार पाडाव्या लागतात। त्यानंतरच तुम्हाला विमानाचं तिकीट मिळतं। हिला घेऊन चाललो मी, विमान सगळे मलाच बघितलं असतं, एवढं शांत असतं वातावरण आणि हे खरं। मित्रांनो, कोरोना नंतर विमान प्रवासामध्ये खूप फरक झालेला आहे, खूप बदल झालेले आहेत। मी सुद्धा कोरोना नंतर पहिल्यांदाच विमान प्रवास करणार आहे। आता बघूयात काय काय बदल त्यांनी केलेले आहेत। यापूर्वी तर आपण डायरेक्ट जसं रेल्वे तिकीट काढतो त्या पद्धतीनेच तिकीट काढलं का तुम्हाला सर्व तपासणी झाल्यानंतर विमानात बसता येत होतं। जेव्हा कोरोना पीक वरती होता तर अनेक ठिकाणचे विमान प्रवास बंद होते, पण ज्या ठिकाणी चालू होते त्या तिथं RT-PCR टेस्ट तुम्हाला कंपल्सरी होती। 72 तासांच्या आतली RT-PCR टेस्ट तुम्हाला लागायची, निगेटिव्ह रिपोर्ट लागायचा, त्याच्यानंतरच तुम्हाला विमान प्रवास करता येत होता। आणि नंतर ज्या जिल्ह्यात राज्यात तुम्ही उतरणार आहात तिथे विमानातून उतरल्यानंतर तिथे 15 दिवसाचं तुम्हाला क्वारंटाईन कंपल्सरी होतं। पण आता त्या कोरोना बराच कमी झालेला आहे, त्यामुळे आता काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत। आता बघूयात आता आपण काय होतं ते। मित्रांनो, मी आता औरंगाबाद विमानतळावर पोहोचलो आहे। आता इथून पुढची जो प्रवासाची सर्व माहिती आहे मी तुम्हाला इथून सांगणार आहे। हा मित्रांनो, माझ्या घरचे मला तर सोडून गेलेले आहेत। आता मी औरंगाबाद विमानतळावरती आहे। आता इथून पुढे ते तिकडे जे दिसते डोअर तिथे चेक इन आहे, तिथे मला माझं तिकीट आणि माझं ओळखपत्र दाखवावं लागेल, त्यानंतर ते मला आत सोडतील आणि तिथून मग आतून तुम्हाला कसं आहे विमानतळ ते सुद्धा दाखवणार आहे। चला तर मग। मास्क कंपल्सरी लावावा लागतो। आता मी तो लावून घेतो मास्क पहिले। आता मी मास्क लावून घेतलेला आहे, आता तुम्हाला दाखवतो। तर इथे हे आपलं टेम्परेचर चेक करतील, सॅनिटाईज करतील सगळी बॅग आणि मला ओके। तर आता आपलं टेम्परेचर चेक झालेलं आहे, समोर जे आहे तिथे सिक्युरिटी आहे। मी कॅमेरा बंद करतो, मला तिकीट दाखवावं लागेल। तर मित्रांनो, माझी चेकिंग झालेली आहे। आता मी विमानतळात आलेलं आहे। आता मला विमानतळ कसं आहे ते दाखवतो। तो बघा, इकडे सगळे बसायची सोय आहे आणि हे पूर्ण असं विमानतळ आहे आपलं। आता ही जी स्क्रीन दिसते तुम्हाला, ही समोरची स्क्रीन, त्याच्यावर विमानांची माहिती, जसं रेल्वेचं फलक असतं कोणती ट्रेन कुठे येणार आहे ते आहे। तर या ज्या स्क्रीनवरती आहे सगळं विमान कुठे कोणत्या दरवाजाला लागणार आहे त्याची माहिती असते, टायमिंग असतो, अशी सर्व माहिती आहे। नियम झाल्यानंतर, कोरोना झाल्यानंतर बरेच बदल करण्यात आले। आता आपल्याला इथेच या स्क्रीनवरतीच तिकीट मिळणार आहे। मी पहिले सगळं माझ्या याचे डिटेल्स टाकले तिकिटाचे, त्याच्यानंतर आता आपण हे प्रिंट देणार आहे। हे माझं नाव आहे आणि माझा तिकीट नंबर, तर आपण कंटिन्यू केलेलं आहे। इथे सर्व सूचना आहेत, तुमच्या बॅगमध्ये कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, कोणत्या गोष्टी नसायला पाहिजे। पॉवर बँक हे ते तुम्ही लगेज बॅगमध्ये टाकू नाही शकत, ज्या बॅटरीच्या वस्तू आहे त्या तुम्हाला हँडबॅगमध्येच घ्याव्या लागतात, ते सगळे नियम आहे तिथे। त्याच्यानंतर आता आपलं तिथे तिकीट येणार आहे, हे तिकीट आपलं आलेलं आहे। ओके,
आता आपण हे तिकीट घेऊन पुढे जाऊया. इथं बॅग जी आहे ती स्कॅन होत आहे. हां चलेगा. ही बॅग आता इथून आपली स्कॅन होऊन येत आहे. इथे सगळे चेकिंग होते. जो टॅग आहे तो इथं आपल्या बॅगला लावण्यात आलेला आहे. हा बॅगचा टॅग आला आहे. आता आपण इथून पुढे त्या ठिकाणी आपण बॅग चेकिंगसाठी देणार आहोत. तर तुम्ही आपली जर मोठं सामान जर असेल सुटकेची असेल ते तुम्ही इकडे देऊ शकता. हे चेकिंग काउंटर आहे. तशी बॅग आहे. माझ्या बॅगेचं वजन आहे 8.6 किलो. माझ्या बॅगेचं वजन आहे 8.6 किलो आणि प्रत्येक विमानाची कॅपॅसिटी असते लगेजची. तर तुम्ही किती वजन सोबत कॅरी करू शकता, किती नाही करू शकत, तर तसं आहे. तर माझी बॅग आता एअर इंडियामध्ये 15 किलोपर्यंत तुम्ही सामान घेऊन जाऊ शकता आत. तर हे ते चेकिंग झालेलं आहे आपलं. आता आपल्या बॅगला बारकोड लावतील. त्याच्यामुळे आपण जेव्हा उतरू दिल्लीला उतरू तेव्हा या बारकोड स्कॅन होऊन आपली बॅग आपल्यापर्यंत येऊन जाईल. तर मित्रांनो, आता आपली बॅग पण आपण तिथे सबमिट केलेली आहे आणि आता ही आपल्याला डायरेक्ट दिल्लीमध्ये मिळेल. म्हणजे पाठीवरती एक बॅग आहे. ती बॅग समोर आपल्याला सगळं सामान काढून दाखवावं लागेल सिक्युरिटीला आणि त्याच्यानंतर माझं पूर्ण बॅगमधलं सामान स्कॅन होईल आणि त्यानंतर काही आक्षेपार्ह नाही आढळलं तर आपल्याला सामान सगळं परत मिळतं आणि आपण मग पुढचे जाऊ शकतो. ती समोर जिथं लोक बसले त्या ठिकाणी आपल्याला जाऊन बसायचं आहे आणि तिथून समोरच विमान लागतं. मी माझ्या बॅगमध्ये सगळं सामान असं वेगळं काढून ठेवलेलं आहे. एकूण एक सामान तुम्हाला असं वेगळं काढून द्यावं लागतं. त्याच्यानंतर वेगळं स्कॅन होत आहे. मित्रांनो, इथं मागं जे आहे सुरक्षा चेकिंग आहे आणि या ठिकाणी सर्व बॅगमधलं आपलं एकूण एक सामान चेक करावं लागतं. औरंगाबादला 3-4 दरवाजे आहेत. तर माझं वरच्या फ्लोअरवरती असलेल्या गेट नंबर 3ने माझं विमान तिकडे लागेल. तर आता मी तिकडे चालतो. मित्रांनो, हा आहे वेटिंग एरिया. इथे सर्व लोक विमानाची वाट पाहत बसलेले असतात. इथून जो समोर भाग दिसतोय तर गेट नंबर 3 दिलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो. तर मी त्या साईडला चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता औरंगाबादचं विमानतळ हे इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यापासून इथल्या सुविधा खूप वाढलेल्या आहेत. इथं स्क्रीन आहेत मनोरंजनासाठी काही स्क्रीन आणि हे आहे गेट नंबर 3. या दरवाज्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. या दरवाज्यातून समोर विमान लागेल. तुम्ही पाहता तिथून समोर जे विमान लागलेलं आहे त्या ठिकाणीच आपलं पण विमान लागेल आणि त्या विमानाने आपल्याला दिल्लीसाठी जायचं आहे. हे जे ठिकाण आहे इथून आपले सर्व तिकीट चेक करतील पुन्हा एकदा आणि हे गेट जे आहे उघडेल आणि इथून आपल्याला आत जायचं आहे. हे जे गुणाकारचे चिन्ह आहे, गुणाकारचं चिन्ह आहे, इथे कोणीही बसू नका. कोविडनंतर हा प्रोटोकॉल सगळीकडे लावण्यात आलेला आहे. एक सीट सोडून तुम्हाला बसण्यासाठी जागा केलेली असते. तर बघा इथे प्रत्येक ठिकाणी मधलं सीट जे आहे ते लॉक करण्यात आलेलं, म्हणजे तिथे तुम्ही बसू नाही शकत. हा कोविडनंतर झालेला बदल आहे. मित्रांनो, आता मी पहिल्या फ्लोअरवरती आलेलो आहे जिथं ज्या प्लॅटफॉर्मवर माझं विमान लागणार आहे. आता हे जे समोरचं दृश्य दिसतं आहे इथून आपण एंट्री घेतली होती. हे जो माणूस पुसतो आहे त्याच्या बाजूची दिसते तिथं आपण बॅग चेक केली होती आणि मी जिथे उभा आहे त्याच्या खाली आपलं सिक्युरिटी चेकिंग झालेलं आहे. मित्रांनो, सिक्युरिटी चेकिंगचा हा जो भाग आहे तो फार सेन्सिटिव्ह असतो. तिथे तुम्हाला कॅमेरा चालू करता येत नाही आणि जर तुम्ही चुकून केला तरी ते तुम्हाला हटकू शकतात, तुम्हाला रागवू शकतात. त्याच्यामुळे मी तिथं कॅमेरा बंद केला होता. सिक्युरिटी चेकिंग्समध्ये तुम्ही जी बॅग विमानामध्ये घेऊन जात आहात, जी तुमच्यासोबत नेत आहात, त्याच्यामध्ये त्या बॅगमधलं प्रत्येक सामान हे तुम्हाला एका प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये काढावं लागतं. सगळे सुटे भाग ठेवावं लागतात. तुम्ही बेल्टसुद्धा तुम्हाला आतने म्हणजे चेकिंगसाठी काढून ठेवावा लागतो. बेल्ट, पाकिट, मोबाईल, चार्जर, हेडफोन ते आणि बॅगमध्ये जे काय असेल लॅपटॉप असेल, चार्जर असेल ते सगळं तुम्हाला वेगळं करून ठेवायचं आणि नंतर ते पूर्ण स्कॅन होतं. ते पूर्ण स्कॅन झाल्यानंतर
तुमची चेकिंग होते, तुम्हाला स्कॅन केलं जातं, त्याच्यानंतर तुम्हाला आत सोडलं जातं. या स्कॅनिंग दरम्यान एखादी गोष्ट आक्षेपार्ह जर आढळली, त्यांना संशयास्पद वाटली, तर ते तुम्हाला ती गोष्ट जप्त करून घेतात अथवा तुम्हाला बाजूला नेली जाते आणि ती गोष्ट काय आहे, कशा संदर्भात आहे, तुम्हाला आवश्यक आहे का आणि तुम्ही ती का नेत आहे, या सगळ्या गोष्टींची तुम्हाला उत्तरे द्यावं लागतात. त्याच्यामुळे सुरुवातीलाच आपण जे काही गोष्टी नेतो त्या फार मोजक्या न्यायच्या, तुरळक न्यायच्या. कोणतीही टोकदार वस्तू न्यायची नाही. स्क्रूड्रायव्हर असेल, छोटासा चाकू असेल, ब्लेड असतील, अशा कोणत्याही ज्या खूर आहेत अथवा अवजार म्हणून करता येईल अशा गोष्टी शक्यतो न्यायच्या नाहीत. तर तुम्हाला त्या गोष्टी न्यायच्याच असतील तर तुम्ही त्या लगेज बॅगमध्ये टाकू शकता. पण लगेज बॅगमध्ये चुकूनही बॅटरीसारखी कोणत्याही गोष्टी ठेवू नका. म्हणजे मोबाईलची बॅटरी असेल, कॅमेऱ्याची बॅटरी असेल अथवा इतर काही, तर त्या गोष्टी तुम्ही लगेज बॅगमध्ये ठेवू नाही शकत. जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. आणि काही गोष्टी आवश्यकच आहेत ज्या न्यायच्या तर तुम्हाला त्याची पूर्वकल्पना तुम्हाला जेव्हा तुम्ही लगेज देत असतात त्यावेळेस तुम्हाला द्यावी लागते. आता तुम्ही हा जो सर्व परिसर बघता, हे सगळे दिल्लीला जाणारे लोक आहेत आणि हे सगळे तर वाट पाहत आहेत. 5 वाजून 10 मिनिटाला आपलं विमान आहे. विमान प्रवासाची एक चांगली गोष्ट म्हणजे इथे जास्त धक्काबुक्की होत नाही, गर्दी नसते, फार शिस्तीत सगळं चालू असतं. शिस्तीत तुम्हाला प्रवास करता येतो, कोणताही तुम्हाला त्रास होत नाही. हे विमान प्रवासाचं वैशिष्ट्य आहे. आता आमच्या विमानाचे तिकीट घेणं सुरू झालेलं आहे. तिकीट तपासून ते तुम्हाला आत सोडतील. हे सगळ्याशी लाईनीनं उभा राहणार आहे. म्हणून इथं लाईनमध्ये थांबलेलो आहे आणि मग आता इथून आपण आत जाणार आहोत विमानात. तर तिकीट दाखवून आपण एंट्री केलेली आहे. आता आपण विमानात पोहोचणार. तर हे जे मागचं ठिकाण आहे तिथे आपण तिकीट दाखवून आत आलो. हे या बाजूला विमान आहे. या विमानात आपल्याला दिल्लीला जायचं आहे. आता इथे पुन्हा एकदा चेकिंग होते. तुमच्या बॅग्स चेक केले जात आहेत. बॅगमध्ये काही आहे का आक्षेपार्ह ते चेक केले जाते आणि पुन्हा ही एक फायनल चेकिंग असते. कोविडच्या पूर्वी ही चेकिंग नव्हती, पण त्यांनी आता नंतर ॲड केली वाटतं. त्याच्यामध्ये पुन्हा चेक केल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण फायनल विमानात चाललेलं आहे. हे अशा काय म्हणता येईल टनलमधनं आपण विमानाच्या प्रवेशद्वारावर जाणार आहे. तिथून तुम्हाला विमानाचं शेपूट आहे जे दिसेल. इथं विमान एअर इंडियाचं विमान, हे विमान आहे आपलं एंट्री. आडवर इथून आपण आत जाणार आहे. हे विमानाचं हे असं विमानात बसायची व्यवस्था असते. तुम्ही आपलं तिकीट आहे 17 सीट. 13 झालं, 14 झालं, 15 झालं. हे जे आपलं सीट आहे 17 सीट. अशीच बसायची सामान ठेवायची व्यवस्था असते इथून अशा सर्व. आणि सगळ्या स्टाफने PPE किट घातलेले आहे. तर आता आपण बसूयात. विमानाची ही आसन व्यवस्था जवळपास आपल्या जनशताब्दीच्या ट्रेनसारखीच असते. आणि ट्रेनसारखे 3 सीट आहेत. इथे असं समोर ट्रे आहे. प्रवासामध्ये तुम्हाला खायला मिळतं, थोडं नाश्ता मिळतो. त्याच्यात ट्रे असतो. अतिथियों से निवेदन है अपने निर्धारित स्थान पे जल्द से जल्द बैठ जाए. अतिथियों से निवेदन है वे अपने स्थान पर बैठे हुए कुर्सी की पेटी ना बांधें. इस समय इलेक्ट्रॉनिक चीजों का प्रयोग ना करें. धन्यवाद. Aircraft is being refueled. Passengers are requested to remain seated. Do not fasten your seat belts and refrain from using electronic items. Thank you. सध्याला विमानामध्ये पेट्रोल भरत असल्यामुळे तुम्ही इलेक्ट्रॉनिक आयटमचा वापर करू नका असं सांगण्यात आलेलं आहे. तर मी आता माझा मोबाईल थोड्या वेळासाठी बंद करत आहे. हे जे सहकारी आपल्याला मदत करतात, तुमचं काही तुम्हाला अडचण आली बॅग ठेवण्यासाठी, तर हा जो स्टाफ आहे तो आपल्याला मदत करत असतो. पूर्वी नॉर्मल ड्रेसमध्ये दिसायचे, पण कोविडनंतर त्यांना कंटिन्यू PPE किटमध्ये वावरावं लागतं आहे. PPE किटमध्ये वावरणं ही काही सहज सोपी गोष्ट नाही आहे. खूप त्रास होत असतो.
पण तरी ही सेवा देण्यासाठी हे जो स्टाफ आहे तो कंटिन्यू PPE किट वापरत असतो. तुम्हाला एक असं पत्र दिसतं, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती दिली असते की विमान कोणतं. अतिथियों से निवेदन है वे अपने निर्धारित स्थान पे जल्द से जल्द बैठ जाए. इसे हमें जल्द उड़ान भरने में सहायता होगी. धन्यवाद. हे असं पत्रक प्रत्येक विमानाच्या सीटच्या मागे लिहिलेली असते. याच्यात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नये त्याची माहिती दिलेली असते. त्याच्यामध्ये तुम्ही बघा मोबाईलमध्ये वायू यांना सिग्नॉलेज आहे, काही फोन आहे, टेप रिकॉर्डर आहे, लॅपटॉप आहे, अशा गोष्टी इथं घेऊन जाऊ शकत नाही सांगितलेलं आहे. सोबतच सीट बेल्ट बांधण्याचे नियम असतात, विमान उडणं उतरणं त्याप्रकारे कुर्सी की पेटी बांधली असा शब्द प्रयोग म्हणजे वेळेस ऐकला असेल तर तरी हा प्रकार आहे. इथे लावता येतं तुम्हाला. हे असं घेऊन एक हातानं लावणं पद्धतीचं काम आहे. नंतर फिट करून घ्यायचं. असं आहे. हे जे छोटे नोझल दिसतात तुम्हाला, हे छोटे नोझल हे मुळात AC आहे. हे तुमच्याकडे जसं पाहिजे तसं वळून घेतात. 3 सीटसाठी 3 AC असतात. त्याच्यानंतर हे बटन दाबलं, हे 3 जे बटन असतात प्रत्येक विंडो सीट्स आहे. धन्यवाद. Guests are requested to kindly occupy the allotted seats as soon as possible, please. Thank you. आणि हे जे तुम्हाला ऐकू येते की पायलटद्वारे देण्यात येणाऱ्या सूचना आहेत. या वेळोवेळी तुम्हाला सूचना देत असतात. ते कृपया कुर्सी की पेटी बांधे रखी, रक्षा जॅकेट आपली. रक्षा जॅकेट हे म्हणजे एखादं विमान आपत्कालीन स्थितीमध्ये असेल, त्याचं ऑक्सिजन कमी झाले असेल तर ते असे पिक्चरमध्ये दाखवतात ना, असे वर्ण हे पडतात आणि तुम्हाला विमानात पाण्यात पडलं तर तुम्हाला जे जॅकेट लागतं ते जॅकेट तिथे असतं. ऑक्सिजनचं सेटिंग जे असते ती इथं वर्ण येते ऑक्सिजनचं आणि मग तुम्हाला ते वापरता येते. संबंधित सरकारी निर्देश को ध्यान में रखते हुए आपसे निवेदन है कि आप हर समय अपनी निर्धारित सीट पर ही बैठे रहे और सिवाय खाने के दौरान हर समय मास्क पहने रखें. सुरक्षा को ध्यान में रखते हुए आपको सलाह दी जाती है कि अक्सर अपने हाथ धोए या सैनिटाइज करें, अपने चेहरे को ना छुए और रेस्पिरेटरी हाइजीन का पालन करें. यदि आप वॉशरूम का इस्तेमाल करना चाहें तो कृपया वॉशरूम और गैली के आसपास घंटा लगाएं. सांस लेते रहें. अपना मास्क लगाने के बाद बच्चों और सहयोगी अतिथियों की मदद करें. शिशु के लिए अतिरिक्त ऑक्सीजन मास्क उपलब्ध है. कृपया सीट पॉकेट में रखी गई सर्विंग्स के ऊपर 2 खिड़कियाँ, इन्हें निकास संकेतों से पहचाना जा सकता है. अपने नजदीकी द्वार को ध्यान में रखें. आपात स्थिति ही वमन थैली आहे आणि ही प्रवासादरम्यान जर तुम्हाला उलटी आली, तो मळमळ वाटायला लागलं तर तुम्ही या थैलीचा वापर करू शकता. याच्यामध्ये उलटी करू शकता, त्याच्यासाठी ठेवलेली असते. आता आपलं विमान टेक ऑफ करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता जो काही टेक ऑफ आहे औरंगाबादवरून हे आपलं विमान दिल्लीसाठी उडणार आहे. तर या टेक ऑफचा आपण आनंद घेऊया. तर चला तर मग पाहूयात विमान कसं उडतं. विमानातून जेव्हा विमान उडतं तेव्हा कसं दिसतं. विमान उडताना विमान बसतो वेगात धावपट्टीवरती. आता हे आपलं विमान उडलेलं आहे. आता इथून आपल्याला औरंगाबादचा एरिया बघायला मिळेल. विमानातून बघताना जमीन बघताना खूप छान अनुभव असतो, खूप छान वाटतं आणि सगळं असं एक मोठा व्ह्यू आपल्याला दिसत असतो. त्याच्यामध्ये अनेक अशी छोटी छोटी काड्याची पेटीसारखी दिसायला लागतात. मैदान असेल, डोंगर असेल, सर्व असं एकदम आपल्या पायाखाली आहे असं दिसायला लागतं. आपण मोठे आहोत, मोठे झालो आणि सगळं आपल्या खाली आहे असं वाटायला लागतं. तर तो अनुभव खूप छान असतो. आणि पहिल्यांदा विमान प्रवास करत असाल तर तो म्हणजे शब्दात व्यक्त न करणे सारखा असतो. आता हे बघायचं सगळं औरंगाबाद दिसतंय, पुढं पसरले औरंगाबाद. सुंदर असा व्ह्यू हा दिसतो आपल्याला.
सुरू राहील. आता आपलं विमान उडालेलं आहे. आता आपण इथून 1 घंटा 40 मिनिटांनी दिल्लीमध्ये पोहोचू. हा विमान प्रवास हा एकदम वेगळा अनुभव असतो प्रत्येकासाठी. तुम्ही पहिला विमान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी तर हा अविस्मरणीय असणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा विमानात बसत असाल तर विंडो सीट प्रामुख्याने घ्या. विंडो सीटची मजा ही खूप वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्ही विंडो सीट प्रेफर करा. विंडो सीट मिळालं तर खूप छान. आपत्कालीन परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे याची सर्व माहिती या पत्रकावर दिलेली असते. त्याच्यामध्ये विमान जर समुद्रात पडलं तर काय करावं लागेल या सर्व अशी बरीच माहिती त्याच्यावर दिलेली असते. आपण आता ढगाच्या वरती आलेलो आहोत. तर तुम्ही खिडकीतून बघू शकता का कसे ढग हे सगळे एकत्र जमा झालेले आहेत. एखाद्या कापसाचे असा ढीग लागलेला आहे त्याच्यावरती आपण थांबलो आहोत असं वाटायला लागतं. हे खूपच सुंदर दृश्य आहे. हे दृश्य असं म्हणजे मनाला असं लुभावणार आहे. तुम्ही हे कधीच विसरू नाही शकणार असा हा क्षण आहे. इथं सगळं बघा सगळे ढग असे एकत्र जमलेले आहेत. आता नाश्त्याची तयारी सुरू झालेली आहे. विमानामधील जे हे आहेत एअर होस्टेस आहेत तर ते आपल्याला आता नाश्ता आणून देतील. हे जे समोर दिसतात दोघं प्रत्येकाला नाश्ता देत आहे. तर विमानामध्ये एक फॅसिलिटी चांगली असते का तुम्हाला नाश्ता मिळतो, व्यवस्थित चांगला नाश्ता मिळतो आणि तो फ्री असतो, फुकट असतो. काही विमानात त्याच्यासाठी चार्जेस पे करावं लागतात पण एअर इंडियामध्ये तो फुकट असतो. 36,000 फीट की ऊंचाई पर जो कि समुद्र तल से लगभग 11 किलोमीटर है उड़ रहे हैं. बाहर का तापमान 46 अंश सेल्सियस. आपला नाश्ता आलेला आहे. परंतु आपकी सुविधा आपण पाहूया त्याच्यामध्ये काय काय आहे. 25 अंश इथे सेल्सियस एक बनाए रखा है. सँडविच दिसते आणि फ्रूट ज्यूस आहे. रास्ते का मौसम साफ बताया गया है परंतु कभी कभी वायु की दिशा और गति बदलने से हल्के झटके महसूस किए जा सकते हैं. अतः आपसे आग्रह है कि सर्वदा कुर्सी की पेटी बांधे रखें. विमान की गति इस समय लगभग 900 किलोमीटर प्रति घंटा है. इस यात्रा के दौरान औरंगाबाद से प्रस्थान करने के पश्चात चढ़ते समय हम जलगांव के शहर के ऊपर से होते हुए तत्पश्चात अपनी बाएं तरफ इंदौर शहर के ऊपर से होते हुए एंड तत्पश्चात भोपाल शहर के ऊपर से होते हुए हम लगभग 6:20 सायंकाल पे उतरना प्रारंभ करेंगे और हम लगभग 6:50 सायंकाल दिल्ली उतरेंगे. दिल्ली उतरने का हमारा अनुमानित समय हमारे निर्धारित समय से लगभग आधा घंटा पूर्व है.
हम अतिथि देवो भव की सार्वभौमिक भारतीय परंपरा को आत्मसात करते हुए हमारी टीम आपकी सेवा में तत्पर है। इस आतिथ्य का लुत्फ उठाते हुए इत्मीनान से विश्राम पूर्वक यात्रा का आनंद लें। En route weather has been reported fine, but sometime due to change in wind direction and speed, light turbulence could be faced. Therefore, it is advisable to keep your seatbelt fastened all the time. During this journey, after departure from Aurangabad, we overflew city of Jalgaon during climb. Thereafter, city of Indore on our left side, city of अनुमानित समय जैसा कि पहले बताया गया है सायंकाल 6:50 दिल्ली उतरने का समय 6:50 है। दिल्ली का मौसम साफ बताया गया है। इस समय शरद ऋतु अपनी ढलान पे है, सो वहाँ का तापमान लगभग 20 अंश सेल्सियस और हल्की हवाएं चल रही हैं। Dear guest, we have आता आपलं विमान उतरणार आहे। उतरलं चांगलं। आता आपलं विमान दिल्लीत उतरायला लागलं आहे। दिल्ली ही विमानातून बाहेरचा अनुभव हा एक वेगळा अनुभव असतो। मोठे मोठे रस्ते, उंच उंच बिल्डिंग्स आणि दिल्ली खूप प्रशस्त आहे, खूप मोठी आहे, पसरलेली आहे। दिल्लीत खूप झाडं बघायला मिळतात, हिरवंगार दिल्ली आहे, पण ते झाडं इतकी असले तरी तिथे हवा मात्र काही नसते। प्रचंड गरमी असते, गरमीत प्रचंड गरमी, थंडीत प्रचंड थंडी, असं काहीतरी वेगळंच दिल्लीचं वातावरण आहे। भारत देशाची राजधानी आहे, तुम्ही बघताना तो अनुभव येत असतो तुम्हाला। आपण काहीतरी मोठ्या शहरामध्ये आपण आलेलो आहोत, वेगळा अनुभव आहे दिल्लीचा। तुम्ही बघू शकता एक कशी बिल्डिंग्स आहेत तिथे, मध्ये मध्ये झाडं आहेत, मध्ये बिल्डिंग आहेत, रस्ता, ट्रॅफिक, खूप छान वाटतं दिल्ली तुम्हाला असं विमानातून बघताना। आणि दिल्लीचं विमानतळ तर खूप मोठं आहे, खूप मोठं आहे। त्या विमानतळाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला अनुभवता येतो। आता आपण हळूहळू दिल्लीच्या एअरपोर्टच्या दिशेने उतरतोय। दिल्ली आहे। आता आपलं विमान उतरायला लागलेलं आहे, हळूहळू हळू खाली येते विमान आपलं। हे हा मोठा रोड आहे, कसं ट्रॅफिक आहे, भरपूर ट्रॅफिक आहे दिल्लीमध्ये। ट्रॅफिक किती खूप ट्रॅफिक जॅम लागला
उतरायला लागलेला आहे धावपट्टीच्या दिशेने. हे बघा आता बाकीची विमानं कशी लाईनीत लागलेली आहेत दिसत आहेत आपल्याला. आता हे आपलं विमान उतरलं आहे, अजून नाही उतरलं. जंप झाला नव्हता, उतरलं. फायनली आपण आता दिल्लीत पोहोचतोय. आता तुम्हाला दिल्लीच्या विमानतळाचं नंतर सांगतो. आता आपण दिल्लीला पोहोचलो आहे. दिल्ली के इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे में आपका स्वागत है। बाहर का तापमान 23 डिग्री सेल्सियस है। सीट बेल्ट संकेत बंद किए जाने तक कृपया अपनी सीट पर ही बैठे रहें और ऊपर लगे सामान कक्ष न खोलें। अब आप मोबाइल फोन का प्रयोग कर सकते हैं। कोविड प्रोटोकॉल और सामाजिक दूरी को ध्यान में रखते हुए हम रो नंबर के अनुसार विमान से उतरेंगे। कृपया अपने आगे बैठे अतिथियों के निकास की ओर बढ़ने के बाद ही अपनी सीट से उठें। जिन अतिथियों ने व्हीलचेयर की बुकिंग की है वे सीट पर ही बैठे रहे। सभी अतिथियों के उतरने के बाद आपकी सहायता की जाएगी। स्टार अलायंस सदस्य एयर इंडिया कप्तान अभिजीत चेड़े और क्रू एयर इंडिया से यात्रा करने के लिए आपके आभारी हैं। हमें विश्वास है कि भविष्य में भी आप हमारे साथ यात्रा करेंगे। मे बी योर अटेंशन प्लीज। वेलकम टू इंदिरा गांधी। मित्रांनो आता आपण दिल्लीला उतरलेलो आहे. आता प्रत्येकानं नंबरनुसार उतरायचं सांगण्यात आलेलं आहे. कोविडनंतर हा एक बदल करण्यात आलेला आहे. सीटप्रमाणे बाहेर सोडण्यात येते. तर आपला नंबर आल्यावर आपण आता बाहेर जाणार. Guests from row number 4 to 8 are requested to come ahead for G-planing. अगर guest requested to remain seated, निकास की ओर बढ़ते वक्त अपना मास्क पहने रखें और guests are requested to wear mask while G-planing. अतिथि जो रो क्रमांक 4 से लेकर रो क्रमांक 8 पर बैठे हैं, केवल उन्हीं अतिथियों से निवेदन है कि वे आगे के द्वार से प्रस्थान करें। अन्य सभी अतिथि आता आपण विमानातून खाली दिल्ली विमानतळावर उतरत आहोत. आपण उतरताना ते सगळे जे एअर होस्टेस ते आपल्याला बाय करतात. आता हे जे आहे ह्या रॅम्पवरनं आपण विमानतळावर चाललेलं आहे. हे बघा हे विमान थांबलेलं आहे उडण्यासाठी पुन्हा एअर इंडियाचं. असे ST बसच्या प्लॅटफॉर्मवर जसे बस थांबलेले असतात तशा प्रकारे तिथे विमान थांबलेले असतात. खूप सारे विमान तुम्हाला बघायला मिळतात विमानतळावरती. आणि दिल्लीचं विमानतळ खूप मोठं आहे त्याच्यामुळे ॲट अ टाईम तुम्हाला एक 15-20 विमानतळ अशीच थांबलेले दिसतात. इथून आता आपण जात आहोत. दिल्लीचं विमानतळ खूपच प्रशस्त आहे, खूप मोठं आहे. तुम्हाला त्याचा एरिया पाहून तर आश्चर्याचा धक्का बसेल. म्हणजे खूप मोठं आहे. म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला गाडीशिवाय पर्याय नाही. आता आपण बाहेर निघत आहोत. आपल्याला सामान घ्यायचं तर आपण या रोडने आपण बाहेर चाललेलो आहे. हे बघा एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागतो, खूप चालावं लागतं. त्यासाठी ही अशी एलिव्हेटरची सोय केलेली आहे. आणि फक्त थांबून राहायचं आणि तेव्हा पुढे जात राहतात. तुम्ही जसे मॉलमध्ये पायऱ्या बघतात, जिना असतो सरकती जिने, तर तशाच हे सरकती जमीन आहे म्हणलं तरी हरकत नाही. तर याच्यावरनं तुम्ही एका ठिकाणी थांबून राहिलात तरी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. पायी फिरण्यासाठी ही खूप वेळ लागतो. तुमचे पाय दुखून तिथे एवढा मोठा हा एअरपोर्ट आहे. सतत मास्क लावल्यामुळे मला पण दम लागायला लागला आता. हे बघा असे ठिकठिकाणी हे केलेले आहेत. सरकती जमीनसारखे एलिव्हेटर्स लावलेले आहेत आणि त्या एलिव्हेटरनं आपण जातोय. हे सोपं पडतं चालण्यासाठी.
जास्त चालावं लागत नाही, काही नाही. तुम्ही फक्त थांबला एका ठिकाणी तरी जात राहिला पुढे. आपण चालले बरोबर पुढे पुढे पुढे. दिल्लीची एक वेगळीच मजा आहे आणि दिल्ली एअरपोर्टची तर काय विचारायची सोय नाही. दिल्लीमध्ये खूप सारे ठिकाण फिरण्यासारखे आहेत, बघण्यासारखे आहेत. आणि त्यापैकी ते इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे सुद्धा आहे. पण हे एअरपोर्ट जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला विमानाचं तिकीट काढून द्यावं लागेल, कारण की अशी तरी फक्त एअरपोर्ट पाहण्यासाठी तुम्हाला परमिशन मिळेल अशी शक्यता नाही. फक्त ज्यांच्याकडे तिकीट आहे विमानाचं आणि स्टाफ हेच या एअरपोर्टवरती येऊ शकतात. 10 मिनट पहले उड़ गए ना हम लोग, तो जल्दी आ गए. सॉरी. इट्स ओके. खूप 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 स्वच्छता आहे इथे. तुम्ही या स्वच्छतेचा अंदाज लावू शकता. इथे विमानतळामध्ये स्वच्छता असणं स्वाभाविकच आहे आणि एक वेगळा अनुभव येतो आहे क्षणोक्षणी. जसे ठिकठिकाणी स्कल्पचर लावलेले आहेत, खूप साऱ्या आर्टच्या गोष्टी आहेत, बघण्यासाठी पण खूप छान वाटतं. आता इथं समोरून आपल्याला उतरायचं आहे आणि गौतम बुद्धाचे जे काही हस्तमुद्रा आहेत ज्या तुम्हाला पाहायला मिळतात ठिकठिकाणच्या लेण्यांमध्ये, गौतम बुद्धांच्या लेण्यांमध्ये, मूर्त्यांमध्ये त्या हस्तमुद्रा इथे मला बघायला मिळतील. खूप सुंदर असं हे दृश्य आहे आणि तुम्हालाही मजा येईल. हे असं हे दिल्लीचं एअरपोर्ट आहे आणि तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ पाहताना नक्कीच छान अनुभव आला असेल. आता सर्वात पहिले आपल्याला आपली बॅग घ्यायची आहे. हे बघा इथे सुंदर अशा हस्तमुद्रा आहेत आशीर्वादाची. यांचा अर्थ सध्या तर मला माहीत नाही, नंतर शोधून सांगतो. पण सध्या तुम्ही हे बघू शकता. खूपच सुंदर असं दृश्य आहे हे सगळं. आता आपण बाहेर जात आहोत निकासच्या ठिकाणी. आणि हे आता सगळ्यात पहिले आपल्याला बॅग बघायची आहे. आपली बॅग कोणत्या बेल्टवर येते हे बघायचं आहे. आपण त्या समोरच्या जिन्यावरनं खाली उतरलो आणि आता इकडे चाललो आहे. आपल्यासोबत आलेले सर्व लोक पुढे गेलेत निघून. आता आपल्याला आपल्या बॅग शोधायची. बॅगचं काउंटर इकडे आहे. इथे बेल्ट्स लावलेले आहेत. प्रत्येक बेल्टवर प्रत्येक वेगवेगळ्या विमानाचे बॅग्स येतात. इथे मोठं एका मॉलसारखाच अनुभव असतो विमानतळ म्हणजे. तुम्ही ते शॉपिंग करू शकता, खूप वेळ घालवू शकता. आपण जेव्हा परतीचा प्रवास करू त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला हे सर्व पुन्हा दाखवेल. सध्याला आपल्याला पटकन बॅग घेऊन निघायचं आहे. आपलं 1, 2 आणि 3 असे हे वेगवेगळे बेल्ट आहेत. खूप सारे बेल्ट आहेत. प्रत्येक बेल्टवरती वेगवेगळ्या विमानाचं सामान येत असतं. तर आपलं सामान कधी इथून कोणत्या बेल्टवरती येत ते पाहायचं आहे आपल्याला. माझं सामान कोणत्या बेल्टवर आलेलं आहे ते मला अजून माहीत नाही. मला वाटतं 1 वरतीचं आलेलं असावं. इथे कोणी परिचयाचे दिसत आहेत का लोक ते पाहावं लागेल. कोणतं हेच आहे का 1चं. तर मी आता हे मागे जे काका दिसत आहेत तर माणूस तिथे त्याला विचारलं औरंगाबादच्या फ्लाईटचं सामान कुठे येते. तर तो म्हणाला 6 नंबर बेल्टवर जा. आता आपण 6 वरती जातो आहे.
ते बघा इथे समोर दिसते का 5 आणि 6 त्या ठिकाणी. पहिल्यांदा तुम्ही इथे आला असाल तर खूपच गोंधळून जाल तुम्ही सगळं शोधण्यात. पण कोणाला विचारण्यास घाबरू नका, बिंदास विचारा, लोक मदत करतात, सर्व सांगतात व्यवस्थित. तर आता आपण आलो 6 वरती. इथे हे आहे 6 नंबरचे आणि इथे कदाचित आपलं सामान आपल्याला सापडेल. घाबरून जाऊ नका, सामान दुसरीकडे जात नाही, गहाळ पण होत नाही. फक्त एवढंच की माहिती घ्यावी लागते प्रत्येक गोष्टीची. अशा पद्धतीने बॅग्स येत असतात. आता बघूयात आपली बॅग कुठून येते. अशा बॅग येत आहेत एक 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 एक. खूप सारी एकसारख्या बॅग असल्यामुळं अनेक वेळेस अनेकदा असं होतं की याची बॅग तो उचलून घेऊन जातो आणि त्याची बॅग याच्याकडे येते. तर सामान असे अदलाबदल पण बऱ्याच वेळेस काही होते. आणि नंतर एअरपोर्ट अथॉरिटी वापस तुमचं सामान त्यांच्याकडून पोहोचवतो. त्याच्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सामान चाललं आहे. अजून माझी बॅग काही दिसत नाही मला. नाही बॅग हे बॅग औरंगाबादमधून आलेली सामान आहे ना. हो हां. प्रत्येक एक बॅग या बेटवर येऊन हा बेट तिला फिरवत राहतो आणि आपण इथे आपली बॅगची वाट बघत असायचो. जेव्हा आपली बॅग येईल तेव्हा घेऊन निघून जाईल. पहिल्यांदा जर तुम्ही प्रवास करत असाल तर हे खूपच तुम्हाला असं शरीरात टाकण्यासारखं वाटतं आणि खूप छान सुद्धा वाटतं. आपली बॅग शोधत बसणे, शोधणे. इतकी वर्ष तुम्ही सगळे पिक्चरमध्ये बघितलेलं असतं आणि अचानक हे प्रत्यक्ष तुम्हाला बघायला मिळतं तर तो अनुभव छान असतो, थोडा वेगळा असतो. माझी बॅग अजून काही आलेली नाही अजून. तर तुमच्या बॅगेत काचेचं सामान असेल तर तुम्हाला पहिले ज्यावेळेस तुम्ही सामान देतात लगेजमध्ये जिथून निघताना तिथं त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागतं त्यांना तुमच्या बॅगमध्ये अशी नाजूक गोष्ट आहे म्हणून. मग ती बॅग सांभाळून त्याच्यावरती एक सील लावतात हँडल बिट केअरचं आणि मग ती बॅग पाठवून देतात जेणेकरून आपण जिथं पोहोचलो तिथे बॅग काढताना ती सांभाळूनच काढली जाते. मला वाटतं नाही माझी बॅग अजून आलेली नाही. वाट बघतो आहे. ही आहे आपली बॅग. आता आपण ही घेऊयात. बॅग घेतल्यानंतर पहिले एकदा तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या. ही बॅग तुमचीच आहे का. ह्याच्यावर हा नंबर दिलेला असतो.
याच्यावरनं तुम्ही ती बॅग आपलीच आहे का ते बघू शकता. आता याच्यावरचा जो नंबर आहे हे 942807, हे बघा 942807 942807, म्हणजे ही बॅग आपली आहे. ह्याच्यासाठी बघून घ्यायचं का आपण चुकीने दुसऱ्याची तर बॅग नेत नाही ना, हे लक्षात ठेवावं लागतं. तर मित्रांनो, आपण आता आपली बॅग घेतलेली आहे आणि आता चाललो आहे बाहेर. आता तुम्हाला बाहेरचं दाखवतो. आता आपण चाललेलो आहे बाहेर. बॅग घेतलेली आहे आपल्यासोबत. आता इथून आपण बाहेर निघतोय. म्हणजे बॅगचं काही नुकसान केलं आहे का ते बघतोय मी, कारण की खटखट 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 आवाज यायला लागला. काय माहित. तर इथून बाहेर पडून आपण मेट्रोने जाणार आहोत. मेट्रोने आपण फिरणार आहोत. ते बघा दिल्लीचे एअरपोर्ट बघून घ्यायला. तुम्ही प्रत्यक्षात जरी येऊ नाही शकला तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे एअरपोर्ट आणि हा अनुभव घेता येईल. हे समोर एक्झिट लिहिलेलं आहे. इथून आपल्याला बाहेर जायचं आहे. बाहेर जाऊन आपण मेट्रोने म्हणजे ऑफिसकडे जाणार आहोत. आपण बाहेर पडलेलो आहे. आता अजूनही विमानतळाचाच एरिया आहे. तर आपण आता सिक्युरिटी सगळ्यात येथून बाहेर पडलो आहे. इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळे दुकानं आहेत ब्रँडेड वस्तूंची, जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि आता हे गेट आहे. इथून तुम्ही दिल्लीच्या जमिनीवर प्रवेश करता. तर चला आपण आता बाहेर पडूया. तर अखेर मित्रांनो, मी दिल्लीत पोहोचलो आहे आणि हा संपूर्ण प्रवास कसा होता त्याचे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि तुम्हालासुद्धा हा सर्व प्रवास पाहून छान वाटला असेल. तुम्हालाही विमानाने कुठे जायचं असेल अथवा तुम्ही गेला असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आम्ही आमच्या परीने सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि संदीप रणसुभी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओसोबत नवीन ठिकाणी. बाय.